दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी चालू असून कर्नाटक भागातील वाहने महाराष्ट्र हद्दीत येताना तपासली जात आहेत. सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज हजारो वाहने कर्नाटक हद्दीतून महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करतात. त्यामुळे सदर वाहनांची कसून तपासणी करताना उपस्थित महसूल कर्मचारी कांबळे, ग्रेड पीएसआय रवींद्र चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल कर्नाळकर आदी परिश्रम घेत आहेत. विधानसभा निवडणूक 2024 शांततेत पार पाडून निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडावी या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळवंची येथे चोरून चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या अनुषंगाने अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, कुंदन गावडे पोलीस निरीक्षक सुरक्षा शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्यांवर छापे टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्ट्यांवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 4,43,000 रुपये किमतीचे, त्यामध्ये 11,400 लिटर गुळ मिश्रित रसायन, 57 प्लास्टिक बॅरेलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्याकरता लागणारे साहित्य, अवैधरित्या दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून प्लास्टिक बॅरेल जागेच फोडून त्यातील गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. 4 रबरी ट्यूबमध्ये 16,000 रुपये किमतीचे 160 लिटर हातभट्टी दारू जागेवरच नष्ट केली आहे. गुळवंची येथे चोरून अवैध दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एकूण 3 इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 फ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई अन्वये 3 गुन्हे दाखल केले आहेत. दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार यांच्याकडून होत आहे. यापूर्वी देखील सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही अशा आणि इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची गोपनीयरित्या माहिती संकलित करून त्या सर्वांविरुद्ध कारवाई करण्यात येऊन संबंधित इसमाचा पोलीस ठाणेकडील गुन्हेगारी अभिलेख पडताळून त्याच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांनी सांगितले आहे. सदरची छापा कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे, कुंदन गावडे पोलीस निरीक्षक सुरक्षा शाखा सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे सुरक्षा शाखा सोलापूर ग्रामीण सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब राठोड, सहाय्यक पोलीस फौजदार रशीद बाणेवाले, पंकज महिंद्रकर अत्तार, महिला पोलीस हवालदार वैशाली कुंभार, पोलीस नाईक गुंड मुल्ला, महिला पोलीस अंमलदार खोत, विकास चंदनशिवे, खंडू माळी, आरसीपी पथकातील अंमलदार यांनी पार पाडली. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप शरद पवारांचा पाठिंबा घेत असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून वेगळं समीकरण जुळवायचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करायचा आहे, हे सर्व देवेंद्र फडणवीसांना सांगितलं आहे. तालुका आणि प्रदेश कार्यकारिणी यांच्यात समन्वय होत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका असं म्हटलं आहे, असं सुनील शेळके म्हणाले. मावळमध्ये महाविकास आघाडीमधील कुठलाच उमेदवार लढायला तयार नाही. राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीतील नेते किंवा घटक पक्ष एकत्र उमेदवार देत आहेत, वेगळी स्ट्रॅटेजी करत आहेत. यामागे काही भाजपचे नेते आहेत, असा गंभीर आरोप सुनील शेळके यांनी केला. आचारसंहितेच्या नावाखाली निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिल्याचं समजत आहे. या मुद्द्यावर विरोधक तुम्हाला फसवायचे काम करतील. लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरू झाली. योजनेचा आता 4था महिना चालू आहे. 4 महिन्याचे 6,000 रुपये मिळायला हवे होते, पण आमच्या भगिनींना 7,500 रुपये मिळाले आहेत. हे जास्तीचे 1,500 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्याचे दिलेले आहेत, असे वळसे पाटील यांनी सांगितले. सरकारला हे माहिती होते की निवडणूक आयोग निवडणूक काळात आचारसंहितेच्या नावाखाली या योजनेला बंदी घालेल. त्यामुळे आम्ही अगोदरच मंत्रिमंडळात निर्णय घेऊन 1 महिन्याचे आगाऊ पैसे दिले आहेत. निवडणूक झाली की पुन्हा ते पैसे तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे कोणीही फसवणूक करण्याचा प्रयत्न करेल, तो प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, असं दिलीप वळसे पाटील
खत व शेती औषधे निर्मितीच्या कंपनीत सॅम्पल घेऊन यावर तक्रारदार यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याकरता 50,000ची लाच घेणाऱ्या पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. तसेच त्याच्या गाडीत रक्कम ठेवणारा खासगी इसम आणि गाडीतील 6,14,000ची रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतली आहे. दत्ता नारायण शेटे वय 42 पद तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण नेमणूक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे म्हाडा कॉलनी मोरवाडी पिंपरी पुणे आणि खासगी इसम प्रमोद वाल्मिक सुरवसे वय 39 व्यवसाय शेती हरिहर महाराज मठाजवळ पंढरपूर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या 99 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी या तिघांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष करून विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतीलच कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध करण्यात आला होता. अनेक जण त्यांच्या विरोधात इच्छुक झाले होते. पक्षाकडे मागणीही करण्यात आली होती, तसेच त्यांच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. परंतु भारतीय जनता पार्टीने पुन्हा या तीनही विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इच्छुक आणि बंडखोरीच्या तयारीत असलेले कार्यकर्ते आता कोणता निर्णय घेतात याकडे सोलापूरच्या नजरा लागल्या आहेत. तसेच राहिलेले पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, माळशिरस या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध व्यवसायावर निर्बंध घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले असल्याचे बोलले जाते. त्याला कारणही तसेच आहे. शहर व जिल्ह्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. 2च महिन्यांपूर्वी जॉईन झालेले पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे आपल्या कडक शिस्तीमुळे परिचित आहेत. ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण त्यांच्या पाठीमागे ग्रामीण भागात अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काठी या गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीस ग्रामस्थ वैतागले आहेत. गावाबाहेर मात्र गावच्या हद्दीत असलेल्या सोमनाथ नगर येथे भर रस्त्यावर यश हॉटेलच्या नावाखाली बेकायदा दारू विक्री केली जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या हॉटेलमध्ये महिलांना कामाला ठेवण्यात आले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. उघड्यावर लोक दारू पित असल्याचे दिसून येते. यामुळे गावातील युवक व्यसनाधीन झाले आहेत. संबंधित हॉटेल चालक आणि त्याच्या भावाबाबत अनेक तक्रारी आहेत. सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून शहर मध्यच्या विधानसभा जागेवरून मुस्लिम समाजाकडून सातत्याने काँग्रेस पक्षाकडून अथवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला मिळावी यासाठी सर्व नेत्यांकडून मागणी केली जात आहे. निवडणुका घोषित झाल्यापासून मुस्लिम समाजाकडून आता उमेदवार मिळावा ही मागणी जोर धरू लागली आहे. असे असताना आज शहरातील मुस्लिम समाजातील नेते एकत्र येत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस माजी महापौर आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, तौफिक शेख, शौकत पठाण, नैरुद्दीन मुल्ला, कुमार सय्यद, शकील मौलवी, शिवा बाटलीवाला, मैनुद्दीन शेख उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी सांगितले, आम्हाला उमेदवारी न मिळाल्यास आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल. परिणामी गरज पडल्यास आम्ही बंडखोरी करू असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. येत्या 20 ऑक्टोबर रोजी ताज कंपाऊंड येथे मुस्लिम समाजाचा मेळावा घेऊन उमेदवार निश्चित करण्यात येईल असेही यावेळी सांगितले. सोलापूरमधील शहर उत्तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विशेष करून महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा उत्तरमधून सुमारे 35,000चे मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळाले. त्यामुळे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे अजूनही या मतदारसंघावर असलेले वर्चस्व कायम दिसून आले. परंतु यावेळी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीमधीलच नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवण्याचा निश्चय केला आहे. त्यातच 2014 आणि 2019 या विधानसभेत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या आमदार बालकांसमोर या मतदारसंघात 2009ला तगडी फाईट दिलेल्या महेश कोठे हे तुतारीकडून उमेदवार असल्याने त्यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. 2019च्या वेळी महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद थोबडे इच्छुक होते, पण यावेळी त्यांना थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यंदा थोबडे यांच्यासोबतच माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, लिंगायत समाजातील चन्नवीर चिट्टे, जगदीश पाटील असे अनेक नेते इच्छुक आहेत. या सर्वांनी मोठपण बांधली आहे, परंतु ऐनवेळी विजय देशमुख यांनाच पाठिंबा दिला जातो असे यापूर्वी दिसून आले आहे.
त्यामुळे मिलिंद थोबडे यांचा बार उडणार की सर्वच इच्छुक होणार गार, याकडे राजकीय नजरा लागल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर सोलापूरच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सुमारे 20 पेक्षा अधिक कार्यकर्ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये बहुतांश नेते हे लिंगायत समाजातील असल्याने काँग्रेस पुढे उमेदवारी द्यायची कोणाला असा मोठा पेच निर्माण झाला आहे. परंतु त्यातच सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी यांनी मैदानात उडी घेतल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या संपर्कात असलेले लिंगायत समाजातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, एमके फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्राचे प्रमुख महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रणिती शिंदे यांना खासदार करण्यासाठी त्यांनीही आपली ताकद दक्षिणमध्ये लावली. काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये महादेव कोगनुरे हे सुद्धा आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.